नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. चला भावा बहिणीनो, हो का योगी कामाला लागली. योगीचे सूत्र हलवून टाकल्यात मी. मग काय तर आल्यापासून माग लागली माझी. हा ते का डले आणले तिने याच्या कोंबडीच्या. कोंबड्या आल्यात, कोंबड्या दोन कोंबड्या आणल्यात, 2 कोंबड्या खास बहिणीसाठी. हा. योगीचा बघा मग. ए, अरे नको काढू ते हेच मटण. आज हाय मटणाचा बेत. आता मी पण रहिवाशी इथंच होणार आहे योगी संघ. योगीला जोडीदारी. स्थायी रूप से स्थायी रूप से रहिवाशी. आता कुकर लावायचा आहे. मटणाचा बेत. तिथं अंडी आहे तर कोंबडीच्या पोटातली. ए दाजी गरबाडल्या तर नांदाय जायला. पिशवी भरायची तयारी. ती त्यांची काय म्हणतात प्रॉपर्टीला गोंजारते. होय प्रॉपर्टी आहे तुमची ती. एक गेली शाळेत बळच लावली या. आता हो का इथं मटणाचा बेत चाललाय. जरा आळणी मटण फिटण खाती. माहेरला आली. झाड काय म्हणतात जरा शेलक खाती. झाड उराडी तिला तशी. उराडी नाही पॉपकॉर्नच ठेवायचं ना ती. ठेवलंय काय करायचं. ठेवू का कापू मग. काप नको. काय करायचं तसलं. आज माहेरात बेत खायचा मस्त पैकी. कोंबडीचा बेत आहे. कोंबडीचा. पिंकी कुठे गेली. आता भावा बहिणीनो इथं लय मोठा न्याय निवडायचा आहे. आता मी पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगन तुम्हाला कशाचा न्याय आहे. हा आता कसं आहे माहितीये का तुम्हाला तर माहित आहे मी काही इकडे जास्त येत नाही. आली आता कालच निघाली होती पण हिनं मला आहे ना जाऊच दिलं नाही. मग राहिली. आधी सुरळ केला लाव. हा कारण की आता इथं माझं किती दिवस मोडत्या सांगता येत नाही. कारण की लय गंभीर विषय आहे. बायको म्हणती माया संग नांदा यायचं. भावाची बायको म्हणती माया बरं नांदा यायचं. इथं नांदायचं नाही म्हणती. आता तुम्ही सांगा. आता पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगन मी तुम्हाला काय आहे, कसं काय चाललंय. ही पोरं म्हणतात आम्हाला घेऊन जा. कागदपत्र दत्तक पत्र करून घेऊन जा म्हणतात. त्या का ती इकडे ये. इकडे ये. इकडे ये. चल आला का आता ग. आता ग. अरे इकडे ये माकड वाल्या. चल चल लवकर. अगं बाई झिंग नाही तक्क नाही. झिंग नाही तक्क नाही. झिंग नाही तक्क नाही. ये चल. तर आता बघू योगी करते कालवण. हिथं आल्या बी नाही मी काय करत. आणि योगीला मी आल्यावर हलावंच लागलं. हलायला लागली योगी गदा गदा. रात्री काय झालं काल 2-3 दिवस झालं प्रवास केल्यामुळे लय भरपूर त्रास झाला भाऊ बहिणीनं. त्रास झाला प्रवासाने जास्त. खरं म्हणलं तर जास्त प्रवास करतच नाही मी. आणि प्रवास करू बी वाटत नाही मला. प्रवासाने दुख नाही तर का योगीनं काल मला हात बांगड्या भरल्या ते हाय का. भांडायचं तांडायचं एकमेकीला जीव बी लावायचा. होय भावा बहिणींना. भांडणं त्यांना भांडणाच्या जागेवर. योगीनं माझा वाढदिवस सुद्धा साजरा केला भाऊ बहिणीला. मग करणार लकान. नाही तर मी कवा जिंदगीत वाढदिवस माझा किती 33 वर्षाची झाली पण अजून वाढदिवस साजरा केला नाही. बघा मग. बघुलभर मटण आणलंय. मटण एकल बघुलभर 2 कोंबड्या. ए इकडे ये दादू. इकडे ये. चल. किती खा मुंडरस तर खा. तुला कालवण कसं करायचे त्याची ट्रिक सांगते मी. त्याला मसाला बी आणलेला आहे. त्या मसाल्याच करायचं मस्त ते. आपला मसाला एक नंबर आहे भाऊ बहिणी.
नादखोळा. कालची भाजी कशी काय झाली होती? लय भारी. चिनाळ्याला का टाकाय ह्याच्यात? नाही का नाही? टाकू. तापलं ती कांदा टाक. टाकू. ही टाकू का काळी? ती टाक. बघू. चुलीवर स्वयंपाक कितीतरी भारी होतो. जाय येत नाही वय सरपणाला ह्याला. हा नाही वय गॅस बचत व्हायची. अगं कुणी शिकवायचा तुम्हाला परपंच करायला? तुम्हाला सांगणार शिकवणार नाही कुणी, तुम्हाला ऐकणार बी नाही तुम्ही कोणाचं. मला तर लय चुली हा? मग काय आवडतो नुसतं आवडून नसतं त्याला करावं लागतं. तुमच्या भावाला चला म्हणलं की भाऊ म्हणतो थांब. अगं भाव नाही आला तर तो जायचं कना एक वज घेऊन यायचं. भावापाशी काय आहे? पोरग सांभाळ म्हणलं तर भाऊ पोरग सांभाळत नाही. तुला आमच्या तिकडे न्याय पाहिजे होती. आमच्या तिथल्या बाया पाटकोळी लेकरं बांधून डोंगराला जात होते. तिथं लय हाय की तिथं त्यात ते आजारी पडले की ही या ते आपल्या मनातली भूत आपल्याला करतात. अगं पण आहे ना, ही आजारी आता एक झालं 1.5 वर्ष लेकरू झालं. ह्याच्या आधी लेकरूच होत बारकी होत का? मस्त मोठालेच होते का? ह्यांच्या कुंड आहे ना भाऊ बहिणी, ह्यांना सासरवस काय असतं ही माहित नाही. थांबा जरा सासरवस कसं असतं हे दाखवून देते जरा. हिला झालं आयो पडला पडला पडला. नाही लागलं नाही लागलं नाही लागलं. हा? ह्यांना सासरवस काय असतो ना ही माहित नाही. जरा ह्यांना सासरवस दाखवते काय असतो. ही 2 भाऊ झालं ह्यांना सासरवस. आणि मी काय सासरवस जास्त म्हणजे जिथलं तिथं विषय सोडून देते. ह्यांना काही जास्त बोलत नाही. ह्याच्यामुळं गंडारलेवानी झाली ती. अगं मटणात पडल पोर. हे आता नुसती सासू कशी एका जाग्यावर बसून खाती तसं ह्यांना आहे ना सगळ्याला बराबर मारली लागते आणि इथं बसून खाते बघा मी. घाशा येत ना बडा आता हिने गाशा इतना बडा भांड्या त्या का तिथं आहे. त्यातून एक ताब्या राहिलेलाच आहे. आता सगळं काय करा. पोरग म्हणताय ना पोराचं कामाचं. ती पोरग मी बांधते माझ्या कमरला. पाणी फिनी सगळं जिथली तिथं आणा. काय सुद्धा काम इथं शिल्लक नाही राहिलं पाहिजे. काय दाजी मग तुम्ही कोणत्या पक्षाकुंड आहे? अहो म्हणजे तुम्ही माझ्या पक्षाकुंड राहताल का? ह्या जनताची आहे ही सगळी तिकडच्या पक्षाची आहे. तुमची बायको सुद्धा आमच्या पक्षाकुंड आहे तर दाजी बायकोच्या त्यांच्या पक्षाकुंड राहायचं. चुला सुद्धा ह्यांना इटाच्या मांडा येईना थोका चुला. म्हणजे एवढी अडाणी आहेत काय सांगायचं तुम्हाला. हा ती गडा गडा हलती. कालच्या चुली कसल्या होत्या? कसं झालं स्वयंपाक? मातीची ही इटा उसने आणल्यात का चुलीला? इकत ना आपल्याला 10 एक इटा चूल घालून देते तुम्हाला भारी. पोराव ए पोरा त्या काय पोरग पोराव ए पोरा. अरे पोरा इकडे ये पोरा. देते की चूल करून आणा. ही आणा इटा आणा आणि 3च इटा आणा. 3च इटाचे तुम्हाला चूल करून देते. कुणाची इटा आहे ते? आपले तुमच्याच आहेत ना? त्यांना काय पैसे द्यायला तिथं आहे की इटा. 2-3 इटा असले ना 2-3 इटा 2 तुकडं लय झालं. म्हणाल असली चूल करून देते तुम्हाला. आई ती नाही आई तेव्हानी करून देते मी चूल. डस्ट जर ठेवली असती ना थोडी तर 1-2 किलो सिमेंट आणलं असतं तर मग अजून बी पकाट तुटलीच नसती. अशी करून दिली असती. हा
डस्ट नसल पण तिथं गोळा करून घाल का होत्या नानीच्याकडे. हे सगळं नियोजन आणि कोब जी केल्या ती भावा बहिणीनं एक खाली वर असं कोब असते यार सुगरनी केलंय व. हा? पक्क नाही केलंय. कोब पक्क करावं लागतात. तात्पुरतं कोब्याला खर्च करून परवडत नाही. घर जाळून कोळशाचा धंदा करायचं नसत्यात. डोकं विचार करून काम करायचे असतात. पायापुरता विचार करायचं सोडून द्या. हा. तुम्हाला माहित आहे मी बोलत नाही आणि बोलली म्हणजे साधी सुधी नसतंय माझं काम. एकतर मी विषय घेत नाही आणि घेतला म्हणजे तो गंभीर असतो या. त्याला वतून दिल्या काय त्याच्यात काढले ते आता मला नाही. एक दोन डली शिल्लक खाल्ल्या 2 डल्या कमी झाल्या. तो का अंगाला हात पुसला हिवाळ्यावर योग्य घनला योग्य पाहिजे बसू सुद्धा वाटायचं नाही. आ काय मटण कसंच देऊ होय खायला. नाही डिश घेऊन जा म्हणते मागायला. असं कालवण कर असं कालवण कर. कालवण आहे ना म्हणलंच पाहिजे कुणी केलं रे कालवण. नाही कोंबडी म्हणजे पाहिजे तर ते कुणी हा. केलं, टॅक कोणी केलंय. तर चाललाय भाऊ बहिणी ए, स्वयंपाक खाऊ नको जायचं. बघूच तुम्हाला दाखवते मी. आता योगिताचं मिस्टर बसले तर त्यांच्या शेरडा करडाला राखण त्यांच्या शेरडाला खायला नाही हो का मटण अंडी मटण हो का हाय का हेच आहे तयार हो का. आता योगीची चालली कालवणाची तयारी बघा. हळदी शिजाय टाकायचे निका. मी आज सांगितलं नाही तर तसं टाकलं असतं. होती राहिलेली. चल चांगला बिराणी फिराणी एका साईडला भात फिर बिराने काय नाही नुसतं कालवण भातल पांढरा भात भेटेल. बघा हाय का. उगा तो हाय म्हणून बसली चुली मोहर नाही तर मी बसत नाही कधी. ऐका बाया आणि माझ्या गाडीचं तर काय भुसकाट पाडलं काय इकडे कोणा ठाव. शहरातला दाबी नको की. दावे आणा गेलं करडं हे व्हायचं नाही ते करडं तिकडं पळते ती सारखी. झिंगलाला झिंगुलाला ओ बो झिंगुलाला झिंगुलाला काड्याची पेटी हातात घेतली झिंगुलालाने. बाया बाया वार लागायला लागलं काय. सुटत नाही वार. कुठे गेला मोठ्या हाताने घेतली. झिंगुलाला 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 दिसतंय बारकोसं. तुम्ही त्याचं पालन पोषण नीट कर ना म्हणून ते तसं दिसतंय बारकोस. जंगलाला झिंगलाला आग झिंगुलाला झिंगुलाला घातल्याची झालं पोराचा हात हिवाळ. तिखट आहे की त्याला. ते आवडायला पाहिजे होतं ओलीच. बर पुढच्या येडीव दाखवेन भावा करती योगी योगीला डिस्टर्ब नाही करत. करती योगी कालवण. हा चाललंय शिजायचं थोड्याला बांधायची इकडे जायला.
हे तू टाक तुझी आता कसं टाकते तुझी चप्पल वाजते का बघू नको सोडा बांधून टाका पेली ती करड कुठं बांधायचं? इकडे बांधायचं. ह्याला बांधा की वायरेला जायला बांधा की जागा जागा आहे की. आपल्या गावचं. तिकडे आत बांधावं अशी तिन्ही शेजारी तू फक्त ते काढायचं फिरायचं बाहेर नाही का? बर चला बा बहिणीनं चाललाय स्वयंपाक आता स्वयंपाक बनवल्या योगीनं टाकीन जेवणा बिवणाच्या बेताचा हिरीव टाकला तर मस्त योगी स्वयंपाक करते ह्यांची भांडणं मिटवायसाठी मला इथं 4-8 दिवस घालवावं लागणार आहे इथं आमचा नाही निवाडा करूनच जायचं हा. नाहीतर मला तिकडे न्यायचं. आहे का ती माझीच बायको व्हायचं म्हणते कशी जग मारायची आता तुम्ही सांगा मला नको इथं राहायला तुमच्या भावावर. आहे का भावाने लेकरांना मला चौघं पळून गेलंय आहे का कसं काय करायचं आता सांगा तुम्ही आम्हाला फुकाट घेऊन जावा फुकाट घेऊन जावं म्हणते आहे का सांगेन मी सविस्तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगा थांबा नवऱ्याचा फोन येतो काय म्हणतात बघू द्या मला